मोदींच्या घरी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची बैठक पार पडली आहे। तर शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना मोदींनी आता एनडीए सरकारचा अजेंडा सांगितल्याचं सध्या समजतंय। शपथ घेणाऱ्या मंत्र्यांसमोर मोदींनी पुढील 5 वर्षाचा रोड मॅप मांडलाय। तर आपण ही बैठकीतली काही दृश्य पाहतोय। मोदींच्या घरी ही शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची बैठक पार पडली। काही वेळापूर्वीच ही बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये मोदींनी एनडीए सरकारचा अजेंडा या मंत्र्यांना सांगितल्याचं सध्या समजतंय। अनेक नेते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि शपथ घेणाऱ्या मंत्र्यांसमोर मोदींनी पुढील 5 वर्षाचा रोड मॅप सुद्धा मांडलाय। आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो। काही वेळापूर्वीच ही बैठक पार पडली आणि त्या दरम्यान नरेंद्र मोदी हे बोलत होते। तर संध्याकाळी मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। त्याआधी मोदींच्या घरी ही शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती। अनेक मंत्री आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यामध्ये मोदींनी एनडीए सरकारचा अजेंडा या शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना सांगितल्याचं सध्या समजतंय आणि शपथ घेणाऱ्या मंत्र्यांसमोर पुढील 5 वर्षाचा रोड मॅप मोदींनी मांडलाय। तसेच 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याचा मोदींचा मानस आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण पाहतोय खरं तर संध्याकाळी शपथविधी सोहळा पार पडणार आहे। त्याआधी मोदींच्या घरी ही शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची बैठक पार पडली। नेमकं काय घडलं बैठकीत सविस्तर? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली। यामध्ये एनडीएचे नेते होते, त्याचबरोबर आपण पाहिलं तर भाजपचे देखील नेते यामध्ये सहभागी झाले होते। मोदी 3चा हा कार्यकाल आहे आणि यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की मोदी या सर्व जे नेते आहेत त्यांचे मंत्रिपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। हे सर्व नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करताना पाहायला मिळत आहे। सध्या देशाची परिस्थिती मध्ये जर पाहिलं तर इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये असो किंवा देशाची आर्थिक प्रगतीच्या बाबतीमध्ये असो, जी आर्थिक उद्दिष्टे आहेत गेल्या काही काळामध्ये मनमोहन सिंग सरकार असो किंवा मोदी सरकार असो, या काळामध्ये ती साध्य करताना कोणकोणते उद्देश असणार आहेत, रेल्वे सेवा असो, त्याचबरोबर रस्ते व दळणवळण क्षेत्रामध्ये झालेली प्रगती असो, मात्र या सगळ्यामध्ये शेती क्षेत्र असो, या सर्व क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर या सगळे मुद्दे जे होते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी मांडत असल्याचं समजतंय। दुसरीकडे हा मुद्दा आहे की मंत्री महोदयांनी माध्यमांच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना देखील सूचना केल्याचं असल्याचं समजत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाल 3रा जो कार्यकाल असणार आहे त्यामुळे नक्की कोणकोणते मुद्दे महत्वाचे आहेत, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, जर पाहिलं तर सागरी क्षेत्र शिवाजी आपण पाहू शकतो। खरं तर संध्याकाळी हा शपथविधी सोहळा होतोय, त्याआधी दिल्लीमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे। तर याकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।